तुझे कैसे कळे ना की रावण आहे दर्शना त्यात तुझाशी बुद्धी ना सरपरता मागारा. ए बुद्धी नाहीस, तुला ज्ञान नाही. राजा आलाय, राजा दर्शनामध्ये गेलाय आणि तू मरीशिराला सर मागारी फिर मागारी. आयसे म्हणून आणि वचनी लोटले मचनाता प्रतिया येणे करुणी परमचित्ती विक्षेपे पावला. सांगितलं बोलले ती बोलले, पुन्हा ढकलून दिलं. विक्षेप पावला. मच्छिंद्राच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली. अरे मी चांगला राजा आहे, सूर्यवंश चांगला आहे, सूर्यवंशातला देवराम चांगला आहे म्हणून दर्शनात चालवलं. माझा त्याचा अपमान केला, मला परत फिरवलं. परी तो सर्वज्ञ संतापासी विवेकारगळा घाली अत्यासी तो म्हणे सेवकाशी संवाद करणे भीत नव्हे. हुशार होता मकरनाथ. काय म्हणला? अरे सेवकाबरोबर संवाद करायचा नाही. जो क्रोध आलता त्या क्रोधाला विवेकाची अडघळा टाकली आणि थांबवला. विचार करू लागले मच्छिंद्रनाथ. पती स्वाधीन पतिव्रता की पात्र स्वय्या वाहे सरिता देवी बुद्धी या करुणिया पाशुपता सेवक सेवा मानेची. पाशुपत नावाचा राजा आहे. तो राजाच्या आज्ञेप्रमाणे वागते. नदी पात्र सोडित नाही आणि पतिव्रता स्त्री पतीचा शब्द मोडत नाही. अशा नियमाप्रमाणे वागत असेल पशुपत राजा. आणि ह्या सेवक दोरपाळ आली. आपण काही ह्यांच्या बरोबर संवाद करण्यात मतलब नाही असा मच्छिंद्रनाथाचा विचार आहे. की सुई मागे गुंतो जाता की मित्रा मागे रश्मी येता सदन बुद्धी या पाशुपता सेवक सेवा आव्हानिते. आणि सांगितलं सुईच्या दोरा पाठीमागं जातो, सूर्याच्या पाठीमागं प्रकाश येतो. पशुपत नावाच्या राजाच्या पाठीमागं प्रजा आली आहे. से की सकळ रत्नामा की या रत्ना मागे सकळ कळ माऊली सवे आव्हान बाळा सदन बुद्धी या विद्या नरपाळा सेवा सेवा आव्हानिते. अरे बाबा प्रत्येकाच्या प्रत्येक जोड मागे प्रकाश आहे. सूर्या मागे प्रकाश आहे, आई मागे बालक आहे, राजा मागे प्रजा आहे. ह्या पद्धतीने त्या न्यायानं इथं आले असतील आणि त्यांनी कळत नसेल, ती जाणीवपूर्वक करीत नसतील, त्यांची बुद्धीचा अपुरी असेल असा मच्छिंद्र विचार करतो. की माळी मण्यांच्या एवढुनी पंत संयुक्त सोडी उदक तदनु बुद्धी या पाशुपत सेवक सेवा आव्हानिते. सांगितलं म्हणले आणि ज्याप्रमाणे माळी एका दोऱ्यात सगळे एका मागे एक मणी होते, तसं राजा पशुपताने ठेवलेली प्रजा आहे. राजा पशुपताच्या आज्ञेवर चालत असतील. आता आपण या प्रजेला, ह्या द्वारपाळाला, ह्या सेवकाला जास्त दंड द्यायचा नाही, त्यांच्या सगळं बोलायचं नाही, त्यांच्या बरोबर चर्चा करायची नाही. विचार करतो ती विवेकानं करतो मच्छिंद्रनाथ. आयशी शब्द सद्गुरुवाणी बोधिया सकळा ती विवेक खाली बद्धनी निर्मुनी आविक्षेप मनी चरणी घालिता झाला महाराजा. आणि काय केलं? विचार केला, विवेकाची खाण धारण केली, सुंदरशा शब्दाची माल तयार केली आणि पुन्हा आपल्या पुढल्या कामासाठी निवेदन आखतो तो मच्छिंद्रनाथ. परी बुद्धी प्रकरण आणि कौशल्य तया कारण की सेवकाचे काय बोलून शिक्षा देऊ राजा ते. आणि मग बुद्धी प्रकरण सुचलं मच्छिंद्रनाथाला. म्हणले सेवकाला कशाला बोलायचंय, राजाला शिक्षा देऊ. राजाला शिक्षा दिली, ऑटोमॅटिक प्रजा नीट होईल. गावात सगळ्या प्रत्येक प्राण्याचं, प्रत्येक ठिकाणात गावाचं, राज्याचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं जेवढं पाप आहे, घरात केलेलं पाप पत्नीनं पतीच्या डोक्यावर आहे, गावाने केलेलं पाप सरपंचाच्या डोक्यावर आहे, तालुक्याने केलेलं पाप आमदाराच्या डोक्यावर आहे आणि देशाने केलेलं पंतप्रधानाच्या डोक्यावर आहे. आणि मग आता राजाला शिक्षा लावली पाहिजे, प्रजा नीट राजा करणार आहे असं मच्छिंद्राने ठरवलं. ये करावा हराटीता संपूर्ण सेवका दाटे वेता देवी गौसनी या मित्रा घालिता रश्मी आतुडती सहजती. आणि आपण एका राजाला दुःख दिला, राजा आपण प्रॉफिट केला. राजा जर हरला तर सगळी प्रजा चांगली दुःखात पडेल. प्रजा विचार करेल. मग एक रश्मी, एक सूर्यनारायण, त्याला जर गौसमी घालण्याची आपल्या शक्ती असली तर अंगार पडणारच आहे, प्रजेला दुःख होणार आहे. मग राजाला आपण धडा देऊ असा मच्छिंद्रनाथ बोलतो. शरीरी कोटे घालिता गाव परी सर्व परी दुःख होय तदनु शिक्षा योजिता राय दुःख मिरविया प्रतने. आता शरीर आपल्याला 10 इंद्रिय सगळं शरीर आहे, पण कुठल्या भागात जर घाव घातला तर सगळ्या शरीराला कळा लागतात. तसं राजाला घाव घातल्यास प्रजेला कळा लागणार. आयसे योजनी आमचिरात बहुमती गुटे कवळी हाता परशास्त्र मंत्र प्रयुक्त रामनामी आदेपला. सांगितलं भस्माच्या झोळीत मच्छिंद्रनाथाने हात घातला, भस्म हातामध्ये घेतला, परशास्त्राचा मंत्र जपला, राम नामाची त्याची ध्वनी जपली आणि तो भस्म राजाच्या दिशेने सोडण्याचा प्रयोग करणार. येरीकडे आपासुपत देवा बंधुळी होऊन आपणत राजा सन्मुख दंडवट महिमस्तक ठेवी तसे. तेव्हापासूनचा नियम आहे, सगळं 8 अंग टेकून दर्शन करणं म्हणजे देवाचं दर्शन करण्याची पद्धत. राजा पशुपताने आपलं शरीर टेकवलंय.
आणि प्रत्येकाला दंडवत घालतोय देवापुढे आणि तितक्या त्यानं वाट स्पर्श अस्त्र नावाचं टाकलंय आणि राजा तिथे खेळला जातो. हा तो स्पर्श मंत्र येऊन आणि गट करिता झाला अंगी झगट झगट होता महिपाट बाळास